धाव संख्या बिनबाद 3 3 फॉर नन. 38 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. एक बिग फाईट, बिग बॅटर, कडवी झुंज, कडवा प्रतिकार. अटीतटीचा सामना, रंगाचा सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना, प्रेक्षणीय लढत. जोरदार अबेल या ठिकाणी अतिशय चांगले मगाशी ओमकार शिकवण याचा जर मारा बघितला, गती आणि मती याचा पुरेपूर वापर. फक्त 12 चेंडूमध्ये त्यांनी धावामधल्या फक्त इनमेन 8 धावा. काय बॉलिंग केली बघूया, जबरदस्त मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला अंपायर काय लेग बायचा इशारा. संघाची धाव संख्या नेऊन दिली 4 वर, बिनबाद 4. टार्गेट फार कमी आहे कारण ही खेळपट्टी टोटली गोलंदाजांना पोषक असेल. कारण पहिल्या सामन्यामध्ये फक्त इनमेन लोएस्ट स्कोर बघितला, फक्त 24 ते 32 धावा होत्या. तर ती होती 40+ ची मॅच. 40 म्हणजे 500 खिलाडी. आणि हा चेंडू आले हो काऊ कॉर्नरला व्हॉट आहे व्हॉट. जबरदस्त म्हणे, अतिशय चांगलं फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंग आणि आहे 4 धावा मला असते. बघूया एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 5 वर, बिनबाद 5. 5 फॉर नन. असं वाटलं होतं की सूर मारून हवेमध्ये एक जबरदस्त प्रयत्न केला होता. अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. आणि हा यस पुन्हा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी. जोरदार अपेल, अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, भन्नाट मारा या ठिकाणी. कृशल. तर षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. धावाच्या इनमेन फक्त 5 धावा. चांगला बॉलिंग अटॅक, जबरदस्त मारा केला. 37 धावांची गरज 30 चेंडू मध्ये आणि राहिल्या 32 38. 8.8चं टार्गेट प्रति षटकामध्ये. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक या ठिकाणी गणेश कृपा बालेई संघ. चला स्पीडअप करा प्लीज. आज आमच्या समवेत उमेश महाराज यांची भन्नाट कॉमेंट्री आपण ऐकली. अतिशय खुमासदारांनी एक अभ्यासू समालोचक कोपरगाव गावातून बिलॉंग करतात उमेश म्हात्रे. आणि नवीन गोलंदाज सुशांत. बॉलिंग मार्क तयार या ठिकाणी. आपल्या ठेवणीतलं पटडीतलं वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक प्रगतीपदार बॉलिंग मार्क होत आहे. संघाची धाव संख्या बिनबाद 5. 5 फॉर नन आफ्टर व्हेरी फर्स्ट ओव्हर. 6 चेंडू 5 धावा. कुठल्याही प्रकारची विकेट नाही या ठिकाणी. 38 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल. सुशांत मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज. महोदय विकेट. पुन्हा शॉर्ट मिड विकेटला पुन्हा या ठिकाणी झेल घेतलाय बघूया आणि फलंदाज मध्ये बाद होईल बघूया. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रो. अतिशय खराब सुरुवात, डळमळी सुरुवात. पहिली विकेट. नेस्तनाबूत, नामशेष, नामहराम. प्रथम विकेट स्वाहा. 5 फॉर 1. अरे भैया लावलो अरे आम्हाला इथं काय कमी आहे तोटा. सगळे आपलेच. भूमी गोपाळ की
त्यामुळे जरा 12ची आरती होऊ द्या जरा. कारण आमचे जे ओरिजिनल कॉमेंट्री आहे ते आम्ही चालू नाही अजून केली, ज्याच्यासाठी आम्ही ओळखला जातो. चला बॉलिंग मार्क तयार. दुसरं षटक सुशांत. धाव संख्या 1-5, 5-1. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल, कारण वास्तविक आम्ही 4 षटकांचा बनतो. वैभव काढू सांगितलं की 5 षटकांचे ठेवा प्लीज. कारण पहिल्या फेरीचे सामने जोरदार अफेर. पुन्हा एकदा या ठिकाणी थोडासा पंपिंग झाला. बघूया चिकी सिंगल. 1 धाव मिळेल संघाची. धाव संख्या 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. पण वैभव कडून मानावं लागेल. बघूया वास्तविक की चांगलं मैदान असून एवढी स्पर्धा मोठ्या होत नाही, पण एक जबरदस्त व्यासपीठ त्यांना मानावं लागेल खरोखर. वैभव कडू यू आर ग्रेट. बरं पहिल्यांदा ते धाडशी पाऊल उचलले आपण. इतिहासामधली पहिली नाईट टुर्नामेंट नागावमध्ये. आणि हा चेंडू हवेमध्ये असेल, या ठिकाणी जाईल आणि मिळते 4 धावा. दमदार स्ट्रोक, जबरदस्त ऑन ड्राईव्ह, ताकदवर फटका, तंत्रशुद्ध फटका. बघूया फल क्षेत्रश पुढे होता. बघूया ओव्हर दी लॉंग ऑन दॅट शुड बी 4 रन. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगोदय. संघाची धावसंख्या 10 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 धावावर सतत 38 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. ज्यांना कोणा जेवायचं असेल तर समोर यश चायनीज आहे, फक्त पैसे द्या, नाही तर खाल न खिशाला हात फसून जाल. नाही त्यांना वाटतं काय अनाऊन्समेंट केलं म्हणजे फुकट आहे का काय? फुकट काय मिळतं? कोणी काय फुकट देत नाही. चल बॉलिंग मार्क तयार. सुशांत. धाव संख्या 1-10, 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. लॉंग ऑन शॉर्ट मिड विकेट. आणि हा शॉर्ट पे चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी. चेंडू हवेमध्ये असेल या ठिकाणी. आणि हा यस ड्रॉप झाल्या ठिकाणी मिळतील 2 धावा. संघाची धाव संख्या 12 वर 12 फॉर 1. जरा खेळ जरा बघूया. जरा उडी मारताना प्लीज जरा समोर झाड आहे याचा विचार करा प्लीज. 12 वर. खरं मग तुला फिल्डिंग चांगली करायला पाहिजे. तुमच्याकडे स्कोर पाहिजे, इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे. आणि हा बघूया चेंडू जायला या ठिकाणी मिडवे गेला. पुन्हा एकदा 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या नेऊन दिली 13 वर 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय दमदार स्पर्धा, मानाची स्पर्धा. यशवंत जनार्दन कडू यांच्या स्मृती प्रित्यर्थ वाय कडू. धाव संख्या 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1-13 वर 19 25 धावांची गरज 19 चेंडू मध्ये. हो थोडासा मात्र अटॅक करावा लागेल. पुन्हा एकदा याने पंचांचा वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. भरकटला या ठिकाणी अवांतर धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या होईल 14 वर 14. कुठल्याही परिस्थितीत पंचांचा निर्णय हा अंतिम असे प्लीज. वायजे कडू मेमोरियल कप 2024 वर्ष पहिलं. आणि हा यस पुन्हा त्या चेंडू याला ठिकाणी जाईल. मिळेल फक्त 1 डाऊन. चेंडू केला शॉर्ट मिड विकेटला. संघाची धाव संख्या 15 1-1-1. आणि षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं संपुष्टात. 12 चेंडू 15 धावा 7.5 धावांचं इक्वेशन समीकरण. स्क्रीन रन रेट 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. 18 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 23 रन्स. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही संघाला विनंती असेल, एक जरी हा धाव कमी पडली तरी हात चोळीत जावा लागेल. येस आहे ठिकाणी 18 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. सावली क्रिएशन यांची ही क्वालिटी आणि क्लिअरिटी. आणि त्यांचा ऑपरेटर मात्र आमच्या विभागामध्ये राहतो शेवट करावे गाव. आय एम ऑल्सो बिलॉंग फ्रॉम करावे. चला बॉलिंग मार्क तयार. टीम मीटिंग नका घेऊ प्लीज. गोलंदाज नवीन गोलंदाज क्रुशल ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक प्रगती पथावर. त्याचं हे शेवटचं अंतिम अखेरचं आणि सांघिक तिसरं षटक प्रगती पथावर. उर्वरित चेंडू 18 धावा पाहिजे 23. एक रंगतदार सामना, अटीतडीचा नाट्यमय उत्कंठावर्धक उत्साहवर्धक सामना.
रोमांचक, चित्तथरारक, जबरदस्त ट्विस्ट, जबरदस्त क्लायमॅक्स, कडवी झुंज, कडवा प्रतिकार. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघ बघूया या उरण विभागातील आहेत. पंचक्रोशीतील मातब्बर संघादरम्यान काय झालंय बा? चला क्रुशियल पहिला चेंडू, षटक क्रमांक 3. तर या स्पर्धेचे सर्व वैभवजी कडू, वन मॅन शो, वन मॅन आर्मी. राईट आर्म महोदय विकेट. पुन्हा एकदा लॉब केला चेंडू हवेमध्ये असेल या ठिकाणी. मिड विकेट स्क्वेअर यांच्या मधून परंतु जाईल आणि लो मॅन्स लँड मध्ये सीमा रेषेलगत चांगला फिल्डिंग. तत्नंतर धावा मिळतील 2. संघाचे 3 धावा मिळतील. संघाचे धावसंख्या या ठिकाणी 18 वर 18. 17 चेंडू आणि 20 धावांची गरज. 17 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 20 रन्स. काय जबरदस्त मॅच झाली. जरी हवेमध्ये गारवा असला तरी ही मॅच मात्र सर्वांना गरम करून झालेली या ठिकाणी. 17 मध्ये 20 धावसंख्या. 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. क्रुशियल. आणि हा यस पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू जाईल लॉंग ऑफला. पुन्हा एकदा 2 धावा. यस, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. अफलातून रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त ताळमेल, ताळेबंद. संघाची धावसंख्या 20 वर आणि राहिल्या फक्त इनमिन 18 धावांची गरज. उर्वरित चेंडू 16. 16 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 18 रन्स. 16 मध्ये 18 धावा. काय जबरदस्त मॅच झाली या ठिकाणी. गणेश कृपा बाले आणि बर्फानी बाबा रिद्धी सिद्धी या ठिकाणी केगाव. अरे केगाव हा अतिशय नामवंत संघ उरण तालुक्यामधील. कारण बऱ्याच ठिकाणी ज्या आम्ही स्पर्धा कव्हर करतो तिथे केगावची मात्र एंट्री नक्की असते. केगाव आणि नागाव हे 2 बलाढ्य संघ आहेत त्या ठिकाणी. चला क्रुशल. आणि हा यश तंत्रशुद्ध फटका या ठिकाणी जेन जाईल स्ट्रीट ड्राईव्ह केला होता. पुन्हा एकदा चांगलं रनिंग मिळते विकेट. येस, आणि थेट फेक केले ते बघूया. अतिशय चांगले फेक रॉकेट थ्रो दरम्यान मिळतील. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 22 वर. राहिल्या फक्त 16 धावा. 15 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. कट टू कट मॅच. अजूनही मॅच जिवंत आहे. दोलायमान स्थिती, त्रिशंकू अवस्था. जबरदस्त मॅच. बिग फाईट, बिग बॅटल. बॉलिंग मार्क होता या क्रुशल. कृपया कोणी आतमध्ये जाऊ, पंचांच्या परवानगी कोणी जाऊ नका, नाही तर पेनल्टी द्यायची प्लीज. आणि कोणी कुठल्याही प्रकारचं स्लेजिंग करू नका प्लीज. हातवारी करायचं नाही. कुठल्याही प्रकारचं समज जायचं असेल तर पहिल्यांदा परवानगी घ्या. चला 15 मध्ये 16 धावांची गरज. जोरदार अपेल या ठिकाणी पुन्हा एकदा. आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. यस, अतिशय चांगली डिलिव्हरी आणि झंगाला बसे. धक्का क्रमांक 2 पहिला ना रे. नवीन फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट. संघाची धावसंख्या 2 बाद 22. ओमकार शिगवन ज्यानं मगाशी मध्ये ज्यावेळी जेएमपी टाउनशिप इथे मॅच त्याच्यात मॅन ऑफ द मॅच 2 घेतल्यानं आज तो ओमकार शिगवन अतिशय प्रोफेशनल व्यावसायिक खेळाडू आहे. उर्वरित 14 बॉल धावाबाजी या ठिकाणी 16 धावांची गरज. 22 धावा झाल्या त्या ठिकाणी. 2 बाद 22. 2 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय जबरदस्त आयोजन. क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदियाळी, क्रिकेटची गंगाजली, क्रिकेटची गटार गंगा. दमदार आयोजन. चला क्रुशल. येणारा नवीन फलंदाज ओमकार शिगवन. आणि हा पुन्हा स्टेअर करतात त्या ठिकाणी.
अतिशय चांगली डिलिव्हरी या ठिकाणी. ज्यावेळी डिक्लेअर करतात सांगा संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 23-23. ते पाठीमागे आहेत तिकडे डिक्लेअर होण्यात प्लीज. जे जाहीर घोषित निर्धारित बघूया. तुम्हाला समोरचा जो एरिया आहे तिथं तुम्हाला चौकार षटकारांची सवलत असेल. हो जोरदार अभ्यास पुन्हा एकदा या ठिकाणी. पंचांचा निर्णय हा अंतिमाच्या कुठल्या प्रकारचा दबाव आणू का प्लीज. अंपायर डिसिजन फायनल. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. धाव संख्या 23. अधुरे जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आणि फलंदाज बाद झाले या ठिकाणी. यस दोन्ही संघामध्ये वया पंचांचा निर्णय अंतिम आणि तो बंधनकारक राहील प्लीज. नो बडी कॅन चॅलेंज टू द अंपायर्स. आणि फलंदाज झाले बाद या ठिकाणी परतावा लागेल. नवीन येणारा फलंदाज असेल कृपया एनएडी संघाचा कॅप्टन एनएडी शी बॉईज या लवकर. काही हिसाब किताब आहे तो पहिला पूर्ण करावा. हा तो पहिला पाहिजे. मॅच गेली खड्ड्यात. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. 12 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 15 रन्स म्हणजे प्रति षटकामागं 7.5 धावांचे इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट. येणारा नवीन फलंदाज साहिल बदबे. काय आडनाव आता एका ठिकाणी होता धामापूरकर. तो नशीब साला कॉमेंटेटर बोबडा नव्हता. त्याला बोलताना रात्र गेले असे समजलं नसतं. एवढाच लांबलंच नाव धामापूरकर. साला एकाचं नाव होतं दुर्योधन. ज्याला पांडवांचं का सापडलंच नाही. उर्वरित चेंडू 12 आणि धावा पाहिजे 15. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग. चला कृशल आणि 12 चेंडू सिद्धेश नवीन गोलंदाज या ठिकाणी. हितेश बालई आणि बर्फानी बाबा. चला प्लीज स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल या ठिकाणी. हितेश आणि हा चेंडू पुन्हा या ठिकाणी जाईल तर पंचांचा या ठिकाणी 1 धावेचा इशारा डिक्लेअर जाहीर घोषित निर्धारित. उर्वरित चेंडू 11 आणि धावा पाहिजे या ठिकाणी 14 धावांची गरज. 11 मध्ये 14. काय सामना झाला या ठिकाणी. जबरदस्त सामना. निकराची लढत. तुंबळ युद्ध दंदबॉ. इलेवन बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 14 रन्स. हितेश टाइमपास तुमचा फार होते हो. हो येस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. येस डॉट डिलिव्हरी. जेवढे डॉट असेल तेवढे तुमच्या प्रेशर येईल. बघा उर्वरित चेंडू 10 आणि धावा पाहिजे या ठिकाणी 14 म्हणजे 1.40 इज द स्क्रीन रन रेट. 10 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. 10 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 14 रन्स. बालई आणि या ठिकाणी केगाव असा हा विद्यमान सामना. अटीतटीचा सामना. एक जबरदस्त बेक फाईट. यादवी रणदुंदुबी रणधुमाली रणकंदन. बॉलिंग मार्क तयार हितेश. तर पुन्हा चेंडू द्या लॉंगावरला चांगला फिमार असे लगत मिळतील 2 धावा. कोणी षटकार मारा. 500 रुपयाचा कॅश प्राईज. कोण. गणेश काटकर. आणि लावताना कमीत 500 लावा. नाक्यावरची लेबरची मजुरी 800 आहे. साला छक्के लोक पण 100 घेत नाही. आणि हा चेंडू पुन्हा द्या शॉर्ट मिडवे केला. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग. टोटल स्कोर झाला या ठिकाणी
27, 11 धावांची गरज. उर्वरित बॉल चेंडू आहेत त्या ठिकाणी 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. अतिशय रंगतदार सामना या ठिकाणी. 8 मध्ये 11. हितेश, तुम्ही प्रत्येक वेळ घेताय, टाइमपास नका करू प्लीज. मगाशी 40 प्लसचे बघा झटकेपट. आणि हा चेंडू हवेमध्ये असे भरून या ठिकाणी आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. धक्का क्रमांक बसेल 14 आणि मोक्याच्या क्षणी आलेली विकेट. 7 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. आता मात्र थोडासा संघ नाव काय रे दुर्वेश जीपे नाही, जीपे नको, जीपे नाही व्हायचं. नोटा पाहिजे, कॅश. चला संडासामध्ये हागला तरी जीपे. जे आला 5 रुपये खिशात नाही. नो जीपे, ओनली कॅश. जीपे मी तुमचा व्यवहार तुम्ही बाहेरच्या बाहेर बघा, त्यांचं काही देणं घेणं आम्हाला नाही. इथं फक्त रोकडा आहे. सात मध्ये 11. लास्ट डिलिव्हरी इन दी 4th ओव्हर. आणि हा पुन्हा एकदा यस, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी आणि षटक क्रमांक या ठिकाणी 4 संपुष्टात. राहिले या ठिकाणी 6 बॉल. धावा पाहिजे, 11 धावांची गरज. बघा सामना होता कुठे गेला कुठे या ठिकाणी. याला म्हणतात क्रिकेट. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. तर कोणी षटकार मारला, जे बॅटिंग चालू आहे त्यांना प्रत्येक गणेश काटकर यांच्याकडे 500 रुपयाचा कॅश प्राइज. जीपे आमच्या यस यस. चला बॉलिंग मार्क तयार आहे ठिकाणी. शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचं फायनल षटक. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारी षटक. उर्वरित चेंडू 6 धावा पाहिजे, 11 धावांची गरज. काय सामना झाला बघूया. राज उर्फ अजून आहे ना दाबू, त्याच्या पुढचा अजून बोला. राज बॉलिंग मार्क तयार या ठिकाणी. किती बॉल? 6 बॉल, 11 धावांची गरज. चला पहिला चेंडू तयार. राज यांच्या पठडीमधला शेवटचं षटक चालू आहे या ठिकाणी. जर कुठल्याही फलंदाजाने षटकार मारला तर रोख तुम्हाला कॅश मिळेल या ठिकाणी. 500 रुपयाचा गणेश काटकर यांच्यातर्फे तुम्हाला पूर्व देण्यात येतील. याची नोंद घ्यायची आहे. एव्हरी 6 यू विल गेट 500. चला स्पीड ऑफ. चला स्पीड अप, स्पीड अप. टाइमपास फार होते. अंपायर जरा वॉर्निंग देता ना प्लीज, नाही तर आयोजक इथं आपला टर्मिनलचा बंदोबस्त करावा लागेल. चला राज आणि हा दिशाहीन चेंडू भरकडला या ठिकाणी. वाईचा इशारा सवय रमारा. अवांतर धाव संख्येत बाहेर. 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज.
खरं म्हणजे बॉलिंग अटॅक तुम्ही अचूक टप्प्यावर नियंत्रित करायला पाहिजे, अन्यथा ना खरं म्हणजे इन्व्हेस्टमेंट बार कमी आहे या ठिकाणी. 5 चेंडू 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. राज तयार. कुठल्याही प्रकारची मारायची गरज नाही या ठिकाणी. एक धावेचा इशारा या ठिकाणी. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. उर्वरित डिलिव्हरी 5 पाहिजे, धावा 9. तर सुरेंद्र ठाकूर काय स्टेजवर बोलू. तर सन्मानित सुरेंद्र ठाकूर यांना विनंती आहे कृपया स्टेजवर स्थानापन्न व्हा. सुरेंद्र ठाकूर आपण कुठं असाल तर आपणास विनंती आहे कृपया स्थानापन्न व्हा प्लीज. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. चला मी प्रत्येक बॉलला टाइमपास करताय प्लीज. बर्फानेवाले तर नवीन बॉल प्रोव्हाइड. बॉल गेला का. चला बॉलिंग मार्क पर राज तयार. आणि हा यस पुन्हा त्या चेंडू जायला या ठिकाणी मिळेल 1 धाव. दुसऱ्या धावेचा वंचित या ठिकाणी मिळेल फक्त 1 धाव. 4 चेंडू आणि धावा पाहिजे या ठिकाणी. 8 धावांची गरज. 8 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 4 डिलिव्हरीज. 4 चेंडू 8 धावांची गरज. बॉलिंग मार्क व तयार मिस्टर राज. तो राजेश होता वाटतंय. चला राज तयार. चला स्पीडअप करा प्लीज. एनएडी निर्णय का आपला. आणि हा यस पुन्हा एकदा मोठे जवळ सामना खुला केलाय आणि गणेश काटकर यांचे 500 रुपये स्वाहा. आणि हा सामना जवळजवळ खुला केला या ठिकाणी आपल्या बाजूने झुकविला आहे. राहिल्या फक्त इनमिन 2 धावांची गरज. बॉल राहिले 3. अतिशय दमदार स्ट्रोक दमदार ड्राईव्ह या षटकाने मात्र अशा पल्लवित केल्या या ठिकाणी बर्फानी बाबावाल्यांच्या. आणि हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी हो व्हॉट अ कॅच. काऊ कॉर्नर आणि धक्का बसेल. राहिल्या 2 चेंडू मध्ये या ठिकाणी 3 धावांची गरज. किती रे. 2 मध्ये 2. 2 balls to go. Required 2 runs. बॉल 2 धावा 2. चला या बाला आपला सुरेंद्र ठाकूर यांचे आगमन झालं. प्रोग्या शी बॉईज. चला शी बॉईज एनएडी संघाचा कॅप्टन प्लीज कॉन्टॅक्ट इमिडिएटली विथ वैभव कडू द ऑर्गनायझर ऑफ दिस टूर्नामेंट्स. दो में चाहिए 2 रन. कंपल्सरी चेसिंग. चला चला स्पीडअप करा प्लीज. टीम मीटिंग नको. पंच अंपायर प्लीज. तुम्हाला येस कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2 मध्ये धावा जिंकण्यासाठी 2 धावेची गरज या ठिकाणी. बॉलिंग मार्क तयार. 5व्यांदा राज तयार.
प्लीज स्पीड अप. आणि हा यस पुन्हा या ठिकाणी तंत्रशुद्ध फटका आणि फलंदाज या ठिकाणी म्हटलंय जोरदार अपील. फलंदाज रनआउट म्हटलंय. यस बॅट्समॅन इज. आणि राहिल्या शेवटच्या चेंडूसर कंपल्सरी 2 धाव्यांची गरज. काय जबरदस्त मॅच झाली. संपूर्ण गरमागरमीचं वातावरण. बालई आणि बर्फानी बाबा. यस मॅच म्हणजे अजूनही रंगतदार. मॅच अजूनही जिवंत आहे. लास्ट डिलिव्हरी आणि फलंदाज सनी. सनी याच्या हाती मग आता भविष्य आहे या ठिकाणी. सनी गवळी कवळे. चला शेवटचा चेंडू राहिला. 2 धावेची गरज आहे. कृपया कोणीही मैदानात जायला. सामना जिंकल्यानंतर प्लीज दोन्ही संघाला विनंती असेल सामना कोणीही जिंका. तर याच्यानंतर मोरी. बोरी का जायला म्हणून मोरी आहे का बरं. बोरी. चला लास्ट डिलिव्हरी. आणि हा यस पुन्हा या ठिकाणी जाईल. आणि हा सामना जिंकला या ठिकाणी. बालई संघाई आणि बर्फानी बाबा. तुमच्या अंगावर टाकला सगळा बर्फ. हे बर्फानी बाबा हरलेला या ठिकाणी. तर या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच इज गोज टू मिस्टर